पोलीस प्रशासन हे जनतेचं रक्षक म्हणून आपण त्या पोलीस प्रशासनाकडे पाहतो. त्यामधलेच काही टक्के पोलीस, म्हणजे पूर्ण पोलिसांना आम्ही दोष देऊ शकत नाही. आणि हं, शेवट माझा पोलीस कर्मचारी हा कुठल्या कुटुंबाची काळजी न करता, जीवाची काळजी न करता रात्रंदिवस तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम करतो. रात्री अपरात्री एखादी घटना घडल्यानंतर तो धावतोय करून त्या ठिकाणी आपल्याला मदत करण्याचं काम करतो. पण याच विभागातील 2% कर्मचारी आमच्या नगर जिल्ह्यात बोलायचं म्हणलं, गुन्हे अन्वेषण शाखा म्हणून एक शाखा आहे. त्या शाखेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात लूट त्या प्रशासनाच्या त्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या माध्यमातून या नगर जिल्ह्यामध्ये चालू आहे. कारण हं, दिवसेंदिवस नगर जिल्ह्यामध्ये नगर जिल्हा गुन्हेगारांचा आणि अवैध धंद्यांचा अड्डा झाला. या नगर जिल्ह्यामध्ये अनेक अवैध धंदे, अनेक गुन्हेगार त्या ठिकाणी पाहायला मिळतात. कुठल्या गुन्ह्यांचा तपास लागत नाही. अवैध धंद्यामध्ये सुद्धा या एलसीपी विभागातील काही कर्मचाऱ्यांची पार्टनरशिप आहे. इतकी भयानक गोष्ट आहे. साधी गोष्ट जर हं, तुम्हाला सांगायचं सांगितलं, एखाद्या विभागात थोडक्यात गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये जर एखादा कर्मचारी निलंबित झाला, अँटी करप्शन या विभागाच्या अंतर्गत जर त्याचं निलंबित झाल्यानंतर त्याला परत त्याच विभागात कसं घेतलं जातं? आमच्याकडे कर्डिले नावाचा कॉन्स्टेबल, तो गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये करप्शन मध्ये पकडला. अजून त्याच्यावर काही इतर गुन्हे दाखल त्याला नंतर त्याला वास्तविक पाहता 90 दिवसांनी जर हजर झाल्यानंतर त्याला मेडिकल होणं अपेक्षित असतं. तो 500 दिवसांनी हजर झाला, त्याचं कुठलं मेडिकल झालं नाही, तर त्याला कसा हजर केला ही एक गोष्ट संशयाची. त्याला हजर केल्यानंतर त्याला शिर्डी या ठिकाणी देवस्थानला त्या ठिकाणी सिक्युरिटी म्हणून त्याची नियुक्ती केली. पण त्या शिर्डीची ऑर्डर असताना सुद्धा याच गुन्हे अन्वेषण शाखेच्या पीआयनी, दिनेश आयर नावाच्या पीआयनी त्या संबंधित कर्मचाऱ्याला आपल्याकडं आपल्याला तपास कामी त्याची ऑर्डर करून घेण्यासाठी एसपीला पत्र दिलं. 5/4/2023 ला त्यांनी सांगितलं की आपल्याला राठोड आणि कर्डिले नावाच्या कर्मचाऱ्यांची तपास कामी गरज आहे. आणि ते हं, पत्र एसपीने दिल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना परत आपल्याकडे घेतल्यानंतर काही तक्रारी झाल्यानंतर त्याची ऑर्डर 9/5/2023 ला सायबर सेलला केली. सायबर हं, सेलला केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणचे 10-12 कर्मचारी गुन्हे अन्वेषण शाखेतच काम करीत होते. त्यांची एक तुम्हाला सांगतोय दुसरी चूक, सायबर सेलला त्यांची ऑर्डर केली असताना ऑर्डर किती महिन्याची केली एसपीनी? 3 महिन्यानंतर त्यांना परत त्यांच्या जागेवर परत त्यांना पाठवून द्यायचं. पण त्यांना दीड वर्ष झाले तरी ते या ठिकाणी काम करतात, गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये काम करतात. आणि त्यांची ऑर्डर कुठे केली? सायबरला केली. सायबरला ऑर्डर केली असताना त्यांनी 16-17 लोकांनी काम कुठं केलं? गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये काम केलं. आणि गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये जर काही गुन्हे डिटेक्ट झाल्यानंतर त्याला प्रोत्साहनपर एक रक्कम दिली जाते. पण ती रक्कम सुद्धा त्यांनी दुसरीकडे काम करीत असताना ती रक्कम सुद्धा त्यांच्या अकाउंटला जमा केली. म्हणजे एका बाजूला हं, शासनाची पण फसवणूक केली आणि त्या पीआयच्या अजून अशा गिल्टी बराच कारभार. त्या एका संबंधित शेलार नावाच्या व्यक्तीने गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये किती लोक काम करतात याची माहिती मागवली. त्यामध्ये हं, 10 नंबरला एका पोलीस कर्मचाऱ्याचं नाव दिलं. त्यांनी टोटल 52 लोकांची यादी दिली, 52-53 लोकांची यादी. त्यामध्ये फॉलाने नावाचा एक कर्मचाऱ्याचे नाव दिलं. तो कर्मचारी गुन्हे अन्वेषण शाखेमध्ये काम करतो म्हणून पत्र दिलं त्या सर्व या कर्मचाऱ्यांचं. तो कर्मचारी हा सुप्पा पोलीस स्टेशनला तो त्या ठिकाणी त्याची ड्युटी दाखवलेली, चैन स्कॅचिंग आणि इतर काही तपास कामी सुप्पा पोलीस स्टेशनला त्याची ऑर्डर आहे. सुप्पा पोलीस स्टेशनला ऑर्डर असताना त्याला इकडं म्हणजे रितसर रेकॉर्डवर त्याचं नाव दिलं जातं. ही सुद्धा चूक आहे. अशा अनेक गंभीर स्वरूपाच्या चुका आहेत. 3 महिने झाल्यानंतर त्यांना पाठवणं आवश्यक होतं, नाही पाठवलं. शासनाची फसवणूक केली आणि या जिल्ह्यामध्ये अंदाधुंदीतही का कारभार चालू आहे.